ठाण्यातील मुंब्रा इथे एक 4 मजली इमारत कोसळली आहे। या इमारतीत 2 जण अडकले असल्याची शक्यता आहे। भानू पार्क नावाची ही इमारत आहे। या इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्यामुळे येथील रहिवाशांना अन्यत्र हलवण्यात आलं होतं। मात्र काही रहिवासी इथे राहत असल्याची माहिती पुढे येते आहे। या इमारतीत 2 जण अडकले असल्याची शक्यता आहे। भानू पार्क नावाची ही इमारत आहे। या इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं। ही आपण दृश्य पाहतोय, ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत इमारत कोसळतानाची। या इमारतीच्या डागडुजीचं काम सुरू होतं आणि हे काम सुरू असतानाच ही इमारत अचानक कोसळली आहे। आपण पाहतोय क्षणार्धात ही पूर्ण इमारत जमीनदोस्त झाली। इथल्या रहिवाशांना अन्यत्र हलवण्यात आलं होतं, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र त्यात एकाचा मृत्यू झाल्याचं आता कळतंय। आपण अधिक माहिती घेऊयात। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत, आपण पाहतोय 4 मजली इमारत होती ही भानू पार्क नावाची। ही इमारत धोकादायक होती, हलवण्यात आलं होतं। मात्र तरीही काही रहिवासी इथे राहत होते, त्यातल्या एका रहिवाशाचा मृत्यू झाल्याचं सध्या कळतंय। इथे बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत। ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। 2 जण या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती मिळते। सध्या ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। मुंब्र्यातल्या भानू पार्क इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ही इमारत अचानक कोसळली। ढिगाऱ्याखाली 2 जण अडकले होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचं सध्या कळतंय। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, काय अधिक माहिती आहे? भूषण, राहत कार्य मदत कार्य सुरूच आहे, जोमाने सुरू आहे। एनडीआरएफ टीम पण पोहोचलेली आहे। आतापर्यंत दोघांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। त्याच्यामध्ये एक महिला आहे, ती जखमी असेल, तिला कळशेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। तर दुसरं म्हणजे गंभीर घटनामध्ये एक नीस काझी नावाचा जो इसम आहे, त्याला मृत्यू म्हणजे मयत बाहेर काढण्यात आलेला आहे। असे दोन लोकांना बाहेर काढण्यात यश मिळवलेलं आहे। अजूनही एनडीआरएफचं कार्य सुरू आहे। अजूनही 4 ते 5 तास हे कार्य चालू राहणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते। भूषण, धन्यवाद कपिल सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय 2 लोकांना बाहेर काढण्यात आलंय, त्यापैकी एक व्यक्ती मृत असल्याचं आत्ताच समजतंय। झी 24 तास, एक पाऊल पुढे।